करताना आपल्याला हलगीशिवाय करमत नाही घे. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ घालवता. ओके, तर मित्र आपल्या जिथे सर्वात तिथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिलेत. तर इथून तुम्ही कोणता एक इमेज तो घ्यायचा आहे आपल्याला इथे, आणि त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून याची जी काही लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत तिथं आणायचे. आणि त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो इथं ॲड करा. ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲड असेल तो आपली इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर बिट 2 वरती जिथे आपल्याला इथं यायचं आहे, तर बिट 2 वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं आहे. परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. परत बिट 7 वरती जिथे आपल्या इथं येऊन जिथे काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं आहे. परत बिट 8 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं जेवढे काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा जो काय पाडा असेल त्या इमेजचा तो इथे डिलीट करून टाका. आणि त्यासोबत जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर आता इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये आपले काही अर्जेट इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती इथे येऊन जायचे. परत आपल्याला इथं खालती रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथे शोधायचा आहे. तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन आपल्या रिप्लेसमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या. तर अशा प्रकारे आता आपली इथं इमेज जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या. ओके, तर मित्रांनो इथं इमेजेस रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इमेजेसला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या आता सेकंड इमेजवरती जिथं आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला क्यूब स्पिन हा जो ॲनिमेशन जो तिथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं सो इन द्यायचं. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट अँड स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. आणि राईटवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या इमेजेसला जिथे ॲनिमेशन देऊन झाले तर त्यानंतर आपल्या सोर्टला येऊन इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंट्रो आणि आउट्रो यामध्ये येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर बरं इथं तुम्ही सर्च करू शकता. तर त्याचं नाव आहे मित्रांनो फ्रेम फिट स्वॅगर. अशा प्रकारचा तो हा इफेक्ट तो इथं सर्च करून तुम्ही अप्लाय करून घ्या मित्रांनो त्या इमेज पुरता. आणि त्यानंतर परत सुरुवातीला येऊन आपल्या काय अर्थ आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. लाईटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर पिंक ब्लिंकर हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इंट्रो आणि आउट्रोमध्ये येऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या इथं 2 सेकंद एवढे ठेवायची आहे मित्रांनो. आणि परत नंतर आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. परत इथं बघा अशा प्रकारचा एक रिवाइंड पिटल्स अशा प्रकारचा मित्रांनो एक इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या 6 सेकंदापर्यंत करा. परत आपल्याला एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. नंतरच्या इमेजमध्ये आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लोविंग डबल हा जो इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन अशा प्रकारचा पार्ट्स असेंबल अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करा. केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन
काही अर्थ आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारचा स्नो फायरी अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पोते करून घ्या आणि त्यानंतर ऑब्जेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला ऑल व्हिडिओज इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.